हे गुड मॉर्निंग मुलांनो. तर लास्ट क्लासमध्ये आपला जो हीट चॅप्टर आहे, त्याचं आपण स्पेसिफिक हीट काय असते ते बघितलेलं होतं आणि स्पेसिफिक हीटचं जे आहे ते आपण एक छोटंसं गणित सोडवलेलं होतं. बरोबर आहे? 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी 1 युनिट ग्रॅम आपण म्हणजे 1 किलोग्रॅम किंवा 1 युनिट म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम वस्तू घेतली आणि त्याचं 1 डिग्रीने आपल्याला टेम्परेचर वाढवायचंय. तर आपण त्याला किती हीट द्यावी लागते, किती हीट देतो, तर त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो. आपण त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहे ते सॉल्व्ह केलेले होते. आजचा जो टॉपिक आहे ना हीट एक्सचेंज वाला, तो खूप महत्वाचा आहे आणि ह्या टॉपिक वरती आधारित तुम्ही ऑलरेडी गणितं 8वीत सोडवलेली आहेत आणि ही जी गणित आहेत ही जरा कठीण गणित आहेत मुलांनो. तर तुम्ही खूप लक्ष देऊन आजच्या क्लासला अटेंड करायचंय. तर चला आपण मी आता डायरेक्टली पुस्तक शेअर करते तुमच्या बरोबर. कोणता टॉपिक आपण घेतोय ते सांगते आणि त्याच्यानंतर ना आपण काय करायचंय, गणितं सोडवायचे आहेत. ठीक आहे? चला. तर हे पुस्तक आहे तुमचं. तर आपलं मी ह्या टॉपिक बद्दल बोलते. बघा, हीट एक्सचेंज. याच्यामध्ये दिसते हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. व्हेरी सिम्पल. हे एक आयसोलेटेड सिस्टीम आहे. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे ह्या बॉक्सच्या बाहेर उष्णता जात नाही आणि बाहेरची उष्णता आतमध्ये येत नाही. पॅक बंद आहे पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे ना, एक गरम वस्तू आणि एक थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवलेली आहे. ऑब्व्हियसली मग गरम वस्तू थंड वस्तूला गरमी देत जाणार उष्णता तोपर्यंत देत जाणार की जोपर्यंत दोघांचं तापमान जे आहे ते तापमान म्हणा किंवा दोघांजवळ जी हीट आहे ती सेम सेम नाही होत. बरोबर आहे? म्हणून मग इथे आपल्याला काय रिलेशन मिळतं, हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट म्हणजे गरम वस्तूने दिलेली उष्णता ही थंड वस्तूने घेतलेल्या उष्णतेच्या एवढीच असते. दोन्ही सेम सेम असतात. ठीक आहे? आता इथे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट मिक्सिंग मेथड आणि हे कॅलॉरीमीटर जे आहे. आता हा वाला जो पूर्ण पार्ट आहे तुम्हाला डिटेलमध्ये 8वी मध्ये होता. पण तरी पण मी आता ह्या वर्षी पण तुम्हाला ते रिवाइज करून देणार आहे आकृतीसहित. जेणेकरून काय होईल ना, तुम्हाला ते सगळं आठवेल आणि गणितं सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे? आता कॅलॉरीमीटर काय आहे? कॅलॉरीमीटरलाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, कॅलरी मापी. तर कॅलरी मापीला वापरून आपण उष्णता मोजतो, हीट मोजतो. मुलांनो, थर्मोमीटरने आपण टेम्परेचर मोजतो आणि कॅलरी मापीने आपण उष्णता मोजतो म्हणजे हीट मोजतो. दोघांमधला डिफरन्स मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. ठीक आहे? तर चला आता मी 1 मिनिट माझं व्हाईट बोर्ड शेअर करते तुमच्या बरोबर. झालं, ओपन झालंय. त्यामुळे शेअरिंग काढते. काही ना कधी कधी काही गोष्टी ओपन व्हायला थोडासा काही सेकंड्स आपल्याला पेशन्स ठेवावं लागतं. पेशन्स म्हणजे माहिती ना, आपल्याला धैर्य ठेवावं लागतं मुलांना. चला, आता इथे माझी स्क्रीन तुम्हाला दिसते. बरोबर आहे? आय होप माझा आवाज पण स्पष्ट ऐकायला येतोय तुम्हा सगळ्यांना. तर बघा, सगळ्यात आधी आपण काय करूयात, एक कॅलरी मापी घेऊयात. कॅलरी मापी कशी असते? काय नाही रे, सिंपल आपला ना असं लाकडाचा बॉक्स असतो. लांब असं दुरून बघितलं ना तुम्ही, असा एक लाकडाचा बॉक्स असतो. तर त्याच्यामध्ये थांबा, हे मी हां, असा एक लाकडाचा बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये त्या लाकडाच्या बॉक्सच्या आतमध्ये एक पेला ठेवलेला असतो. हा असा. हा असा एक पेला असतो. तर ऑब्व्हियसली इथे पेल्याला पण बघा कलर असतो.
सर कोणतं स्कूल जॉईन झालंय आता मला प्लीज नाव सांगाल का? ऍक्च्युली मी ना तुमच्या स्कूलचं नाव माहिती म्हणजे हे माहिती तुम्हाला गेमाज म्हणून तुमचे नाव होते पण फुल फॉर्म माहिती नव्हता तर महत्वाचं होतं आज बोलायचं होतं तुम्ही जॉईन केलं. मला जरा शाळेचं फक्त नाव सांगा. हा आवाज नाही आला सर. सर अनम्यूट करा. हा अनम्यूट करा आणि नाव सांगा मला. सर माझा आवाज येतोय सर मग प्लीज शाळेचं नाव जरा सांगा मला. बरं ठीक आहे चला आता आपला क्लास आपण कंटिन्यू करूयात. संगीता मॅम. संगीता मॅम. गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नंदुरबार. सर ही कोणत्या गावाचं नाव वगैरे आहे का म्हणजे कोणत्या गावामध्ये आहे का हे की प्रॉपर हे नंदुरबार मधलंच आहे? सर मला ना जरा प्रिन्सिपलचा ना चॅटबॉक्स मध्ये प्लीज नंबर पण पाठवून द्या. चला तर आपला क्लास कंटिन्यू करूयात आपण. आय होप माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय ऐकायला. तर आपला हीट अच्छा प्रॉपर नंदुरबारच आहे. ओके सर ओके ग्रेट ठीक आहे. मला सर तुमच्याशी ना शाळेशी एक महत्वाचं खूप महत्वाचं बोलायचं आहे. तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. तर मी आपला क्लास संपल्यावरती तुम्हाला कॉल करेल मग. प्रिन्सिपलचा नंबर मला टाकून ठेवला तर बरं होईल. इथेच चॅटमध्ये टाका किंवा हा माझा नंबर जर तुमच्याकडे असेल बाय मला वाटतं नसेल तुमच्याकडे माझा नंबर तर इथे चॅटमध्येच मला टाकून ठेवा काही हरकत नाहीये. चला तर आपला मुलांनो हीट चॅप्टर चालू आहे. तर तुम्ही बऱ्याच दिवसांनी जॉईन झालाय ना तुम्हाला थोडंसं आठवण म्हणजे रिव्हिजन करून देते की हीट चॅप्टर चालू आहे आपला. हीट चॅप्टर मध्ये तुम्ही 8वी मध्ये जे शिकलाय की नाही कॅलॉरीमीटर आपण ज्याला म्हणतो कॅलरी मापी वापरून आपण उष्णता कशी मोजू शकतो. बघा आपल्याला ताप वगैरे आला तर आपण थर्मामीटरने आपलं टेम्परेचर मोजतो. टेम्परेचर आणि हीट दोन्ही वेगवेगळं असतं. तर उष्णता म्हणजे हीट कशी मोजायची ते मी एक्सप्लेन करते आता. ठीक आहे. तर चला आता तुम्ही लक्ष द्या नीट. तर मी सांगत होती ही कॅलरी मापीची आकृती मी काढलेली आहे. तर कॅलरी मापीमध्ये काय असतं? हे बाहेरचं जे लाईन दिसते ते एक असं ना लाकडाचा बॉक्स असतो मुलांनो आणि आतमध्ये हा असा तांब्याचा पेला ठेवलेला असतो, कॉपरचं भांड ठेवलेलं असतं आणि वरतून ह्याच्या वरतून की नाही असं एक झाकण असतं. ते पण असं लाकडाचंच बनलेलं असतं झाकण मोस्टली. पण ना ह्या झाकणाला की नाही मुलांनो एक थोडासा ना होल असतात, 2 गॅप सोडलेले असतात. तर आता ते 2 गॅप कशासाठी असतात? जसं की आता मी इथे बनवते 2 गॅप ते. बघा इकडे असा एक गॅप असतो आणि असा एक इथून एक गॅप असतो. तर आता ते गॅप कशासाठी असतात? एक गॅप तर ह्याच्यासाठी असतो, की आतमध्ये की नाही त्याला आपण स्पॅट्युला म्हणतो. सॉरी स्टॅप्युला म्हणतो. स्टॅप्युला म्हणजे काय? एक नॉर्मली हलवण्यासाठी चमच्यासारखंच ते असतं. ठीक आहे. आता थांबा मी त्याला ते ड्रॉ करते ते कसं असतं ते. हे असं ना नॉर्मली हे बघा हे असं नुसतं गोल असतं. जे आपण इथून ह्याला पकडून हलवत, हलवत राहायचं. आणि दुसरी गोष्ट मुलांनो ह्याच्या आतमध्ये की नाही इकडून दुसरा जो गॅप आहे ना, इथे ह्याच्या आतमध्ये असं थर्मामीटर सोडलेलं असतं. ठीक आहे, तापमान चेक करण्यासाठी आणि आतमध्ये ह्याच्या पाणी भरलेलं असतं. तर तुम्ही बघू शकता, की जसं आता मी परत एकदा सांगते तुम्हाला, हे आपलं कशापासून बनलंय? हे आहे आपलं वूड.
हे वूड आहे. इथे आतमध्ये ना मुलांनो हे असं ना भुसा वगैरे भरलेला असतो. भुसा किंवा कापूस किंवा आपलं स्पंजचं वगैरे मटेरियल असतं. म्हणजे काय, आतमधली उष्णता बाहेर जायला नको आणि बाहेरची उष्णता पण आतमध्ये यायला नको. ठीक आहे. आणि हे असतं आपलं कॉपरने बनलेलं. कॉपरचा तो ते पेला आहे नॉर्मल आपला पाणी पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी आपण पेला वापरतो की नाही, तसा वाला पेला असतो. इंग्लिशमध्ये आपण ह्याला काय म्हणतो, बीकर पण म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि मग इथे जे आहे आतमध्ये काय असतं, तर इथे आतमध्ये पाणी असतं मुलांना. ठीक आहे. तर मग आता हे जे तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, हे बघा. मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड अँड कॅलॉरीमीटर. म्हणजे काहीतरी आपण मिक्स करतोय. मिक्स करून मग आपण काय करतोय, स्पेसिफिक हीट शोधतोय किंवा उष्णता मेजर करतोय आपण त्या वस्तूची. तर बघा आता करतोय काय नक्की. आपण ह्याला गणितासोबतच समजून घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे चांगलं समजेल असं मला वाटतंय. नाहीच समजलं तर परत एकदा विचार. तर इथे बघा मुलांनो, काय आहे, काय करणार आहे आपण? आपण घेणार आहे एक लोखंडाचा गोळा. लोखंडाचा घ्या, किंवा चांदीचा घ्या किंवा ह्याचा घेतला तरी चालेल. काय म्हणतात आपलं, तांब्याचाच गोळा घेतला तरी पण चालेल. तर सध्या मी समजा तांब्याचा गोळा घेते. ठीक आहे. बघा आतमध्ये ही जी आपली कॅलॉरीमीटर आहे. कॅलॉरीमीटर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा तांब्याचा आहे. हे वालं कॉपर. तर कॅलॉरीमीटर पण कॉपरचंच बनलंय आणि आपण गोळा पण काय घेतोय, कॉपरचाच घेतोय. तर आता हा जो कॉपरचा गोळा आहे ना मुलांनो, आपण काय करणार आहे ना, त्याला हीट करणार आहे. खूप जास्त त्याला गरम करणार आहे. तर समजा एक्झाम्पल देते मी. समजा ह्याचं टेम्परेचर जे आहे ते, तापमान जे आहे ते आपण अंदाजे किती पण घेऊ शकतो. सध्या आपण ह्याला नेऊन गेलो T0 वरती. T0 म्हणजे काय, ते 60 असू शकतं, 70 असू शकतं. म्हणजे आपण किती तापमानाला त्याला हिट केलंय ते आपण तापमान T0 मानतोय. जसं गणितामध्ये ना आपण काही गोष्टी X मानतो, Y मानतो, तसं इथे पण त्याला मानतोय. ठीक आहे. तर आणि ह्या गोळ्याचं वस्तुमान, मास किती आहे त्याला पण आपण घेतोय M0. ठीक आहे. मग ह्या गोळ्याने किती उष्णता शोषली, त्या गोळ्याने उष्णता किती शोषली ती पण आपण घेणार आहे Q0. ठीक आहे. Q0 घेणार आहे आपण ती उष्णता. गोळ्याने उष्णता नक्की किती शोषली. एक सेकंड हा मुलांनो. 3 वाजेला आहे. ते फक्त मी ट्राय करत होतो. अच्छा मुलांनो, मला तुमचा आवाज येत होता, डिस्टर्ब होत होता, म्हणून मी म्यूट केलंय. ठीक आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल, प्रश्नाची उत्तर द्यायची असतील तर डेफिनेटली मग मला नंतर सांगा. तर इथे तुम्ही बघू शकता, तर आता ह्याला आपण गरम केलं. ठीक आहे. तर गोळ्याचं सुरुवातीचं वस्तुमान M0 आहे, T0 तापमान आहे त्याचं, आणि आपण किती त्याला उष्णता दिली ती आहे Q0. ठीक आहे. आता दुसरं, इथे आता दोन गोष्टी आहेत मुलांना. कॅलरी मापीमध्ये दोन गोष्टी आहेत. एक स्वतः कॅलरी मापी म्हणजे तो तांब्याचा पेला, तर त्याचं आपण वस्तुमान घेऊया मोकळा असताना MC. त्याचं सुरुवातीचं तापमान आपण किती घेऊया, TC. ठीक आहे. आणि त्याच्याकडे किती उष्णता असेल, सुरुवातीपासूनच त्याच्याकडे उष्णता किती आहे त्याला आपण घेऊ शकतो QC. C फॉर कॅलोरीमीटर, कॅलोरीमीटर, कॅलोरीमीटर. ठीक आहे, कळते तुम्हाला. आणि इथे मग मी O का नाव दिलेलं, ऑब्जेक्ट. O फॉर ऑब्जेक्ट. तांब्याचा गोळा एक वस्तू आहे ना, वस्तूला आपण पाण्यात टाकणार आहे नंतर, म्हणून O फॉर ऑब्जेक्ट म्हणून त्याला OO नाव दिलं. आणि इथे जे पाणी आहे आतमध्ये ऑलरेडी जे पाणी भरलेले आपण, तर पाण्याचं वस्तुमानाला आपण काय नाव देणार आहे, पाण्याचं मास MW. MW फॉर वॉटर. सेम वे इथे त्याचं टेम्परेचर आपण देणार आहे TW, आणि सेम वे पाण्याकडे किती उष्णता आहे तर ती आपण मांडणार आहे QW. आता एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना, हे TC आणि TW हे दोघं एकमेकांच्या संपर्कात आहेत ना बऱ्याच वेळापासून, तर ह्या दोघांची जी टेम्परेचर आहे ते समान झालं असेल, तर मग हे इथे TC आणि आपलं TW जे आहे ते सेमच असेल.
मग आता इथे बघा तुमच्या पुस्तकामध्ये आता ही मिक्सिंग मेथड आपल्यासाठी कशी उपयोगी पडणार आहे. तर इथे बघा पुस्तकामध्ये आपण पहिली गोष्ट क्यूचं सूत्र बघितलेलं होतं. कुठल्या पण वस्तूने किती उष्णता शोषली किंवा बाहेर टाकली त्याच्यासाठी आपलं हे क्यूचं सूत्र होतं, जे गेल्या क्लासमध्ये आपण ऑलरेडी शिकलोय. वस्तूकडे किती उष्णता आहे ते कसं कळतं, वस्तूचं स्वतःचं वस्तुमान, परत तिचा स्पेसिफिक हीट, ही सी ची व्हॅल्यू साठीच बघा हा आपल्याला टेबल दिलेला आहे. ते स्पेसिफिक हीट आणि टेम्परेचर, त्या वस्तूला उष्णता द्यायच्या आधी तिचं किती टेम्परेचर होतं आणि नंतर उष्णता दिल्यावर किती टेम्परेचर झालं, म्हणजे त्या टेम्परेचर मध्ये किती फरक पडलाय, तापमानात किती बदल झालाय, तो डेल्टा टी असतो. ह्याच्यासाठी एक गणित आपण गेल्या क्लासमध्ये ऑलरेडी सोडवलेलं आहे. तर हे क्यूचं सूत्र आपण वापरणार आहे. दुसरं आपण ही वाली रिलेशन वापरणार आहे. ती रिलेशन काय आहे की दोन गरम वस्तू आणि थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवल्यावरती गरम वस्तू जेवढी उष्णता देते तेवढीच थंड वस्तू उष्णता शोषून घेते, राईट. तर हीच आता कन्सेप्ट आपण इथे वापरणार आहे बघा. तर आता आपल्याकडे इथे 3 गोष्टी झाल्यात. एक हा तांब्याचा गोळा, दुसरं हे कॅलॉरीमीटर आणि तिसरं हे पाणी. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहे, आपण आता हा तांब्याचा जो गोळा आहे ह्याला गरम केलं, ह्याला काढून हळूच झाकण उघडून ह्याला आतमध्ये इथे टाकून देणार आहे. कॅलॉरीमीटरच्या आतमध्ये टाकून देणार आहे. ठीक आहे. ह्या गोळ्याला इथे आतमध्ये टाकून दिलं आणि मग काय होईल तुम्हाला माहितीये, गोळा एकदम गरम गरम आहे. तर तो गोळा त्याची उष्णता जी आहे तो पाण्याला पण देईल आणि कॅलॉरीमीटरला पण देईल, कारण कॅलॉरीमीटर आणि पाणी एकमेकांच्या संपर्कात आहे. आणि तुम्हाला माहितीये हे कॅलॉरीमीटर तांब्याचं बनलेलं आहे आणि तांब हे जे उष्णतेचं चांगलं सुवाहक आहे, इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट. सो दॅट्स वाय इट विल ऍब्झॉर्ब हीट, तो पण हीट शोषून घेईल. सो पाणी पण गरम होईल आणि कॅलॉरीमीटर पण गरम होईल मग त्याच्यामुळे. मग आता इथे आपण काय कन्सेप्ट वापरतोय बघा, तांब्यात गरम गोळ्याने उष्ण वस्तूने दिलेली उष्णता, म्हणजेच आपल्या हा कॉपरच्या गोळ्याने जी उष्णता देणार आहे, हा त्याच्याजवळ उष्णता किती Q0 तोच तेवढी देईल ना तो. तो Q0 इज इक्वल टू थंड वस्तूने घेतलेली उष्णता. थंड वस्तू आता इथे कोण आहे, कॅलॉरीमीटर स्वतः आहे, म्हणजे त्याची उष्णता तो किती घेणार आहे, तो याला QC आपण ऑलरेडी नाव दिलंय. सेम वे पाणी किती उष्णता शोषून घेणार आहे त्याला आपण QW ऑलरेडी नाव दिलेलं आहे. तर झालं, हा आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. म्हणून बघा मी याला स्टार करते. पण इथेच आपला हा फॉर्म्युला, हे सूत्र संपत नाहीये. आपल्याला आता मगाशी मी दाखवलं क्यूचं ऑलरेडी सूत्र काय आपल्याकडे, क्यूचं इन जनरल सूत्र असतं MC डेल्टा टी, बरोबर आहे. तर इथे ह्या 3 क्यूच्या जागी आपल्याला ही सूत्र टाकायची. कशी टाकायची आता एक एक मी सांगते तुम्हाला, तर तुम्ही पण मग मला हेल्प करा. बघा इथे Q0 आहे, मग Q0चं सूत्र काय, MC डेल्टा टी. आता मग इथे M च्या ऐवजी काय येणार, MO, कारण आपण वस्तूबद्दल बोलतोय तर वस्तूचं वस्तुमान आपण MO मानलेलं आहे, बरोबर आहे. परत इथे सी, आता सी ला मी काय लिहिते, सीसी का, कॉपरची वस्तू आहे, स्पेसिफिक हिला सीच म्हणतात आणि कॉपरची वस्तू आहे म्हणून सी फॉर कॉपर. परत डेल्टा टी मध्ये मुलांनो, म्हणजे त्याचं सुरुवातीचं तापमान किती होतं आणि नंतर किती झालं ह्याच्या मधला फरक. हो, आता ना आपण मुलांनो ह्या तिन्ही वस्तू ज्यावेळी एकमेकांच्या संपर्कात येतात तर काही वेळानंतर तिघांचं तापमान समान होणार आहे हीट एक्सचेंज केल्यामुळे. ते समान झालेलं तापमान जे ना आपण त्याला सध्या TF मानूया. TF म्हणजे काय, फायनल टेम्परेचर तो तिघांचं. तर मग इथे आपल्याकडे काय येईल आन्सर, सुरुवातीचं तापमान फरक काढायचंय ना, सुरुवातीचं तापमान जास्त असेल तर TO मायनस TF, सुरुवातीचं तापमान त्याचं किती होतं आणि फायनल तापमान किती झालं. ठीक आहे, झालं. ही लेफ्ट हँड साइड आपली कंप्लीट झाली. आता हे इक्वल टू साइन इथे ऍज इट इज. सेम वे आता कॅलॉरीमीटर, हे जो तांब्याचा जो आपला चंबू आहे, पेला आहे, कॅलॉरीमीटर आहे म्हणजे त्याच्यासाठी लिहायचंय. तर मग तांब्यासाठी आपण इथे बघा 3 गोष्टी कुठल्या कुठल्या मांडलेल्या ते घेतल्या. तर M च्या ऐवजी येणार MC, सी च्या ऐवजी आता परत इथे सीसीच येणार, कारण हा तांब्याचा जो चंबू आहे तो पण तर कॉपर म्हणजे तांब्याचाच बनलाय ना. आणि परत तापमानातला फरक, आता ह्याचं बघा सुरुवातीचं तापमान आपण बघितलेलं आहे, ह्याचं सुरुवातीचं तापमान किती आहे. आता ह्याचं सुरुवातीचं तापमान कमी असेल, तांब्याचा गोळा टाकल्यामुळे ते वाढत जाणार आहे ना तापमान.
सो फायनल टेम्परेचर आपण जे TF घेतलेलं मायनस त्याचं इनिशियल टेम्परेचर. आपण इथे काय करूयात मुलांनो, हे TC आणि TW आहे ना, तर एकच कुठलं तरी वापरूयात आपण, कारण दोन्ही सेम सेम आहेत ना. तर TC आणि TW दोघांसाठी आपण एकच नाव देऊयात. आपण ते नाव देऊयात TCच नाव देऊयात. म्हणून इथे आपण काय लिहूयात, TF मायनस TC. झालं, हे आपलं QC साठी लिहून झालं. सेम वे आता QW साठी लिहायचंय. मग MW इथे येणार CW, बरोबर. वॉटरची स्पेसिफिक हीट CW, आणि इथे अगेन तापमानातला फरक, हे तर सेमच येणार. फायनल टेम्परेचर किती झाले मायनस त्याचं इनिशियल टेम्परेचर. झालं, हा आपला फॉर्म्युला रेडी झाला. ह्याला पण मी स्टार मार्क करते. आता ह्याच फॉर्म्युल्यावरती आधारित आपल्याला गणित सोडवायचंय. एक गणित तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी सोडवून दाखवलेलं आहे, पण ना त्याची मांडणी जी आहे ना मुलांनो, असं प्रॉपरली MC CW वगैरे नावं देऊन ह्यांनी केलेली नाहीये तुमच्या पुस्तकात. बघा, हे वालं गणित मी म्हणते, हे वालं गणित हे दिसतंय. अ कॉपर स्फिअर ऑफ 100 ग्रॅम मास इज हीटेड. आता जसं आपण गोळा घेतला आणि त्याला गरम केलं, सेम, टू रेज इट्स टेम्परेचर फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस टू रेज इट्स टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आधी किती पण त्याचं टेम्परेचर होतं, त्याला 100 पर्यंत त्याला गरम करून 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 घेऊन गेले. अँड रिलीज इन वॉटर 195 ग्रॅम अँड टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस in a calorimeter. If mass of calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? पाण्याचं मॅक्सिमम टेम्परेचर म्हणजे पाणी नंतर गरम होऊन त्याचं फायनल टेम्परेचर म्हणजेच इथे आपल्याला TF काढायचं आहे. तर आता ह्यांनी बघा डायरेक्टली Q फक्त नाव दिले. हे मी जसं M1 हे MW M0 नावं दिले तशी ह्यांनी नाही दिलेत. तर आपण ना ती नावं देऊन लक्षात चांगलं राहील, मग त्या पद्धतीने आपण सोडवणार आहे. मग हेच गणित मी सोडवते, पण थोडंसं त्याला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात राहील ह्या हिशोबाने मी सोडवते. ठीक आहे. आता मी काय केलं मुलांनो, इथे ना मी गणित कॉपी करून घेतले. थांबा, मला ह्याला वाढवता येते का मी बघते. हो येते, पण थोडा वेळ लागतो ह्याला. म्हणजे इथे समोरासमोरच तुमच्या सगळ्या गोष्टी राहतील. आता बघा मुलांना, आता ह्याच्याच खाली मी सोडवते. काय करणार आहे आता आपण, हेच जी नावं दिलेत ना ते गणित आधी मी आता इथे तुमच्या कॉपी करून घेते, आणि मग आपण काय नेहमी जसं सोडवतो, तुम्हाला कदाचित आता आठवत नसेल बरेच दिवस झाले तर, पण काही हरकत नाहीये. तर बघा इथे मी ना गणित कॉपी करून घेतलंय तुमचं. पहिला जरा व्यवस्थित करते. हे डिग्रीचं पण चिन्ह मोठं बनलंय, ऍक्च्युली ते डिग्री आहे. हे पण इथे. चला, झालं हे गणित कॉपी करून. आता बघा पुढे मी काय करणार आहे. आधी इथे जागा थोडीशी कमी आहे, तर मी इथे राईटला लिहिते आपण जी जी नावं दिलेली होती ती. हा बघा, तर सगळ्यात आधी मुलांना गणित सोडवताना ना आधी लिहायचं दिलेली माहिती. ठीक आहे. आता मी इथे शॉर्ट मध्ये लिहिते दिमा. दिमा म्हणजे दिलेली माहिती. ठीक आहे. तुम्ही शॉर्ट मध्ये का लिहू, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा दिलेली माहिती. आता दिलेल्या माहितीमध्ये काय दिलेलं आहे, कॉपर स्फिअर ऑफ 100 ग्रॅम मास, म्हणजे हेच आपल्याला काय दिले, हा जो तांब्याचा गोळा आहे त्याचं मास दिले, म्हणजे आपल्याला MO दिले 100 ग्रॅम. बरोबर आहे. पुढे अजून, अच्छा तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं आहात ना, तुम्ही दिलेली माहिती नका लिहू मुलांना, यू राईट डेटा. ठीक आहे, डेटा मीन्स तीच दिलेली माहिती. त्याच्यानंतर ना अजून काय दिलेलं आहे, हीटेड टू रेज इट्स टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपल्याला त्याचं टेम्परेचर T0 दिलंय. ते किती दिले, 100 डिग्री सेल्सिअस. परत पुढे काय दिलंय, वॉटर पाण्याच्या आतमध्ये टाकलाय ऑफ मास 195 ग्रॅम, म्हणजे पाण्याचं MW मास दिलेलं आहे
195 ग्रॅम. ठीक आहे. आणि टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पाणी हे दिसते तुम्हाला, हे टीसी आपण घेतलेलं आहे ना, पाणी आणि कॅलरीमीटर दोघं एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यांचं टेम्परेचर सेमच असणार आहे. सो आय एम रायटिंग हिअर टीसी आणि टीडब्ल्यू दोघांची पण व्हॅल्यू जी आहे त्यांनी किती दिलेली आहे, 20 डिग्री दिलेली आहे. ट्वेंटी डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. अजून काय दिले, हा बघा अजून काय दिलेलं आहे, इफ द मास ऑफ कॅलरीमीटर, कॅलरीमीटरचं पण मास दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे एमसी दिलंय आपल्याला किती, 50 ग्रॅम. मास ऑफ कॅलरीमीटर इज 50 ग्रॅम. ठीक आहे. तर ह्या सगळ्या वस्तू दिल्या आणि आपल्याला काढायचं काय आहे आता. चला, मी कळलं मुलांनो, ह्या जे सगळे मी नोटेशन्स, म्हणजे ह्याला नोटेशन्स म्हणतो आपण, ही जी सगळी एमडब्ल्यू टीडब्ल्यू वगैरे नावं दिलेली होती, ती सगळी नावं इथे मी लिहिली. मग आता आपण काय करणार इथे, टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर तिघांचं पण फायनल टेम्परेचर म्हणजे आपल्याला आपल्या सूत्रामधून हे टीएफ फाइंड आउट करायचे. सर आय एम रायटिंग टीएफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे तिघांचं फायनल टेम्परेचर काय आहे. व्हॉट विल बी द मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचा तो एकदम आय मीन तांब्याचा एकदम गरम गोळा टाकल्यावर नंतर तिघांचं तापमान सेम झाल्यावरती किती जास्तीत जास्त तापमानापर्यंत पाणी गरम होईल, कळते. तर चला आता मग हे मी वरचं जे आहे ते घालवते. आता सूत्र कोणतं वापरणार आपण, हे सेम टू सेम सूत्र वापरणार आहे. सो आय एम रायटिंग हिअर फॉर्म्युला. तर आपला फॉर्म्युला काय मगाशी बनलेला आहे, M0 CC, इथे T0 मायनस TF इज इक्वल टू MC CC TF मायनस TC प्लस MW CW TF मायनस TC. तर बघा, TF ला सोडून सगळ्याच्या सगळ्या किमती आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. चला आता बस त्याच्यात किंमत ठेवायची. तर बघा एक एक, M0 किती आहे आपलं, 100. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल हे सीसी आणि सीडब्ल्यू तर नाहीच आहे आपल्याकडे, आहे ते आपल्याकडे. हे बघा पुस्तकामध्ये हा टेबल दिलाय, दिसते. डब्ल्यू म्हणजे वॉटर, वॉटरचा किती आहे 1 आणि कॉपरचं किती आहे 0.095. पण मला वाटतं हे 0.01 दिले हा मुलांना गणितामध्ये. एक मिनिट, हा इथे मेन्शन नाही केलंय पण इथे बघा दिले स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर 0.095 चं व्हॅल्यू त्यांनी काय केलं, जवळच त्याला हे केलं, अप्रॉक्स राऊंड ऑफ केलंय त्याला. सो 0.1 कॅलरी तेच घेऊया मग आपण इथे. ठीक आहे. तर मग इथे वरती मी लिहून ठेवते, सीसी ची व्हॅल्यू आपली किती आहे 0.1. ठीक आहे. तर मग M0 ची व्हॅल्यू ठेवली, सीसी आपलं किती आहे 0.1. टेम्परेचर बघा, ऑब्जेक्टचं जे T0 ते 100 होतं, दिसते इथे 100 पर्यंत त्याला गोळ्याला गरम केलंय. TF तर आपल्याला काढायचंच आहे. परत MC कॅलरीमीटरचं मास किती दिलेलं आहे बघा, MC किती दिलाय 50 आणि हे CC अगेन किती आहे 0.1. TF अगेन आपल्याला काढायचंय. आणि सुरुवातीचं टेम्परेचर बघा पाण्याचं दिलेलं होतं, ते पाण्याचं आणि कॅलरीमीटरचं दोघांचं टेम्परेचर 20 आहे, हे मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं मगाशी. राईट, हे 20 डिग्री, कारण दोघं एकमेकांच्या संपर्कात आहेत. तर इथे हे 20 ठेवलं आपण. प्लस आता पाण्याचं मास किती आहे MW 195, CW 1 आहे, आता जस्ट आपण टेबल बघितलं. इथे TF काढायचंय आणि -20 झालं. बस आता सोडवायचंय. तुम्ही बघताय फक्त TFच इथे राहिलंय, बाकी सगळ्या किमती आपल्याकडे आहेत. मग चला आता ह्याला सोडवूयात. तर 100 गुणिले 100 इंटू 0.1, तर तुम्हाला माहितीये हा पॉइंट आणि एक 0 आपण काढून टाकू शकतो, मल्टिप्लाय केल्यावर तो निघून जातो. तर इथे काय उरलं फक्त 10. सो 10 ब्रॅकेटमध्ये 100 मायनस TF. परत इथे सेम वे इथला पण 0.1 आणि हा 50चा 0 तो पण निघून जाईल, उरेल फक्त 5. मग इथे येईल TF -20 प्लस, ह्याला असं टाकूया, इथे 195 इंटू 1 195 मग TF
-20. आता मग ब्रॅकेट ओपन करून सोडवायचे, बस झालं. मग आता इथे बघा 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 100 ला हे होणार 1000. 1000 मायनस 10 TF, इथे 5 TF, 5 TF मायनस हे 5 दुनी 10 म्हणजे 20 100, बरोबर. परत इथे 195 TF आणि 195 इंटू 2, 195 इंटू 20 किती येईल सांगा मला. 195 इंटू 20 किती येईल मुलांनो, सांगा मला जरा. बघा, एक तर शून्याचा शून्य, 5 दुनी 10, हातच्याला गेला 1, 9 दुनी 18 आणि 1 19, हातच्याला गेला 1, बेक कबे आणि 3, 390. येस, 390. तर 3900 आलं. तर मग काय, आता तुम्हाला याचं पुढचं माहितीच आहे, तुम्ही मोठी मुलं आहात, की आपण मग हे TF सगळे एकत्र घेणार आणि किमती सगळ्या एकत्र घेणार. तर आता मी काय करते, किमती सगळ्या लेफ्टला ठेवते मुलांना. हे 1000, परत हे राईट साईडला -100 आहे, तिकडे आल्यावर +100 होईल, आणि हे -3900 तर +3900 होईल. ठीक आहे. राईट साईडला हे बघा 5 TF आणि 195, हे 200 TF झालं, आणि इथे -10 TF. इकडचं जे -10 TF आहे, इकडे आल्यावरती +10 TF झालं. ठीक आहे. मग आता ह्याची बेरीज किती आली, हे बघा, 3900 आणि 100 किती झाले, 4000, आणि हे 5000, बरोबर. आणि इकडे 200 आणि 10, 210. आता इथे लिहिते मी, दोन्ही बाजू एक्सचेंज करूया, म्हणजे आता इकडची बाजू तिकडे तिकडची इकडे. तर 210 बरोबर 5000. मग TF किती येईल, 5000 भागिले 200. मग ह्या 2 शून्य गेल्या, आणि TF ची किंमत किती आली मुलांना, मग 25 डिग्री सेल्सिअस, 50चा अर्धा. सॉरी 200 नाही येते, तेच मला वाटलं काहीतरी गडबड आहे. 210 येते. 210. आपले कॅल्क्युलेशन एवढे सोपे नाही आहेत आता. मग हे 210 आहे, तर हा 0 गेला. मग आता तुम्हाला हे इकडे 500 ला 21 ने भागा, इथे 21 ने असं भागा, आणि मला उत्तर सांगा. तर TF मग जसं पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याच्या एकदम जवळपासची तुम्हाला व्हॅल्यू येईल 500 ला 21 ने भागल्यावर. तर दिसते मग, हे बघा, हे वाला गणित एक्झाम्पल नंबर 2, हे सेम टू सेम आपण सोडवलं. येस, हे 23.8, म्हणजे ते 200 मी घेतलेलं त्यावेळी आलं ना आपलं 25, पण कळलं की अरे 200 नाही येते, 210 आहे, मग 25 पेक्षा थोडं कमी येईल. तर येते आपलं उत्तर, हे 23.8 येईल तुमचं उत्तर भागल्यावरती तुम्हाला. सो ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित हे वालं गणित सोडवू शकतो. ठीक आहे. तर आता आणखी गणित मुलांनो, हे वाली काही गणित जी आहेत ना, ती आपण परत अजून नेक्स्ट क्लासमध्ये एक गणित मी तुम्हाला सोडवून दाखवेल. तर सध्या आपण काय करूयात, आपल्या राहिलेल्या वेळामध्ये ना ही चॅप्टरची एक्सरसाइज बघून घेऊयात. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर थोडंसं थांबवते, बिकॉज मला तुम्हाला बघायचं सगळ्यांना. अच्छा, नावापूर स्कूलचे स्टुडंट्स प्लीज मुलांना कॅमेरा ऑन करा ना. आणि गेमासचे पण जे आहेत, जमलं तर कॅमेरा ऑन केला तर मला मुलं दिसतील, बरं होईल. मुलांनो, माझा आवाज तर येतोय ना रे तुम्हाला? अनम्यूट करा ना, अनम्यूट करून तरी द्या. हा, चला, आता मला गेमासचे स्टुडंट्स दिसतात आहेत. अच्छा मुलांनो, एक मिनिट फक्त मी तुमच्याशी बोलते. मला आठवतंय दिवाळीच्या पण सुट्टीच्या आधी आपण आपलं क्लासेस होते त्यावेळी माझं
नावापुरते विद्यार्थी करते. कॅमेरा ऑन करा. माईक ऑफ राहू द्या. मी माईक तुमचा ऑफ केलाय. तुम्ही कॅमेरा ऑन करा म्हणजे तुम्ही मला दिसाल. अच्छा, मला सांगा मुलांनो, तुम्ही मला ना इथे फक्त कॅमेऱ्याच्या समोर एक मुलगा आणि 4 मुलीच दिसतात आहेत. तुम्ही 10वीचे एवढेच मुलं आहात का? अनम्यूट एक जण कोणी तर समोर येऊन अनम्यूट करून प्लीज माझ्याशी बोला. कारण महत्वाचं आहे आजचं आपलं बोलणं हे. एक जण कोणीतरी पुढे या लवकर. लवकर, लवकर. बेटा पहिल्या बेंचवर जो मुलगा बसलाय पुढे ये बेटा. अरे सिंपल क्वेश्चन्स विचारणार आहे, डोंट वरी. हा मुलगी आली. ओके, अनम्यूट कर बेटा आणि कॅमेऱ्याच्या समोर ये. हा हा, काय झालं? हाऊस मीटिंग चालू आहे म्हणून ते खाली गेले. अच्छा, मीटिंग चालू आहे म्हणून खाली गेले. मला सांग बेटा, तुझ्या शाळेचं फुल फॉर्म सांग ना नावाचा. गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नंदुरबार. अच्छा, ओके. गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल. अच्छा, ते गेमाचा तो फुल फॉर्म आहे. ओके ओके, ग्रेट. ठीक आहे, ठीक आहे मुलांनो, ठीक आहे. तुम्ही बसा आता, म्यूट करा. पुढचं आपण आज एक्सरसाइज डिस्कस करूया. अच्छा, मला ना आता तुम्ही जस्ट हात वर करून आन्सर द्या. नावापूर स्कूलचे मुलांनो कॅमेरा ऑन करा रे. माईक ऑफ राहू देत. कॅमेरा ऑन करा. मला तुम्ही दिसत नाहीये. मला माहितीये मी तुम्हाला दिसत असेल, पण तुम्ही पण तर मला दिसायला पाहिजे ना. लवकर लवकर कॅमेरा ऑन करा. अच्छा, गेमाच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे मुलांनो, की तुम्ही तुमच्या टीचर्सला इन्सिस्ट करा. इन्सिस्ट करा म्हणजे त्यांच्या मागे लागा आणि रेग्युलरली आता तरी तुम्ही क्लासेस आपले अटेंड करा. कारण तुमच्या बोर्ड एक्झामला आता जे आहे जवळजवळ फक्त 1-1.5 महिना राहिलेला आहे. एकच महिना पकडून चाला. आणि मग आपण आपल्या ह्या ऑनलाईन क्लासमध्ये काही महत्वाच्या गोष्टी डिस्कस करू, ज्या तुम्हाला एक्झाममध्ये हेल्पफुल ठरतील. ठीक आहे, तर चला आता मग स्वाध्याय जो आपला एक्सरसाइज आहे ती डिस्कस करूयात. नावापूरचे स्टुडंट्स मुलांना तुम्ही अजून पण मला दिसत नाहीये रे. कॅमेरा ऑन करा ना. एक जण कुणी तर समोर येऊन फक्त कॅमेराचं बटनच दाबायचंय. तुम्हाला माहितीये तुम्ही नेहमी जॉईन होता. लवकर लवकर, मी वेट करते तुमचा. तर चला आता एक्सरसाइज डिस्कस करूया मुलांनो. एक्सरसाइज सॉल्व्ह करूया तुमची हीटची. एक्सरसाइज मधले ना जे थिअरीचे क्वेश्चन्स आहेत, थिअरी म्हणजे जे उत्तर लिहिण्याचे क्वेश्चन्स आहेत, ते ऑलरेडी मी तुम्हाला शिकवताना डिस्कस केलेले आहेत. तर आता पण एक्सप्लेन करेल की काय लिहायचंय, पण आता मी आन्सर तुम्हाला लिहून नाही देत बसत, कारण त्याच्यात खूप वेळ जाईल आपला. अच्छा, मला एक गोष्ट सांगा, हात वरती करूनच फक्त सांगा की अच्छा, आता मला गेमर्सचे मुलं, हा मुलींनो मला सांगा, शाळेमध्ये हा धडा शिकवून झालाय नीट? हातवर करून सांगा झाला असेल तर. ओके, ग्रेट. ओके, अच्छा. आणि सांगा तुम्ही ह्याची एक्सरसाइज वहीमध्ये सोडवली शाळेमध्ये? अच्छा, आता आहे ती तुमच्याकडे वही? एक काम करा, हा माईक चालूच राहू देत. माईक चालूच राहू देत तुमचा. आता मी क्वेश्चन्स विचारत जाते, मग वहीमध्ये बघून पाहिजे तर उत्तर देत जा मला. मला पण कळेल की मग तुम्ही वहीमध्ये काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला. तुमचा युनिफॉर्म छान आहे हा. स्मार्ट दिसताय तुम्ही. अरे सगळे उभे काय आहेत? बसा बसा, चला पटकन एक्सरसाइज डिस्कस करू आपण. बघा, fill in the blanks. The amount of water vapor in air is determined in terms of its dash. वॉटर वेपर जे हवेमध्ये ती कशा पद्धतीने मोजतात, म्हणजे काय म्हणतात त्याला? व्हॉट इज द आन्सर? लवकर लवकर सांगा. ह्युमिडिटी. ह्युमिडिटी लिहिले तुम्ही मुलांनो? ह्युमिडिटी किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं काहीतरी उत्तर लिहिलं असेल. काय लिहिले सांगा लवकर मला. Humidity is the correct answer. If the object of equal masses. हा, आवाज नाही आला. दोन्ही स्कूलचे मुलं एकत्र बोलतात, त्यात काहीच कळत नाहीये.
अच्छा, स्पेसिफिक द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर. नाही बेटा, वॉटर वेपर हवेमध्ये पाण्याची जी वाफ असते त्याला स्पेसिफिक हीट नाही म्हणणार आपण. नागपूरचे स्टुडंट सांगा काय आन्सर आहे. बर चला ठीक आहे, मी आन्सर सांगते, तुम्ही आन्सर्स तुमचे, मी सांगते आन्सर्स मुलांनो. तुम्ही की नाही तुमचे आन्सर्स फक्त चेक करा. ठीक आहे, हा तुम्ही फक्त तुमचे आन्सर्स चेक करा की मी जे सांगते तेच तुम्ही लिहिलंय का. आणि जर लिहिलेलं नसेल, चुकीचं लिहिलेलं असेल तर त्याला करेक्शन करा. ठीक आहे, तर पहिल्याचा आन्सर स्पेसिफिक हीट नाहीये. चला मी सांगते, आन्सर्स लिहून घ्या. हा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. इफ पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन बघा. इफ ऑब्जेक्ट्स ऑफ इक्वल मासेस आर गिवन इक्वल हीट, दोघांना पण इक्वल हीट दिले, अँड देअर फायनल टेम्परेचर विल बी डिफरंट, दिस इज ड्यू टू देअर डॅश. म्हणजे सेमच हीट दिली पण तरी पण त्यांचं दोघांचं जे टेम्परेचर आहे एकाचं कमी एकाचं जास्त आहे. असं का झालं तर त्याचं रिझन काय आहे. दोघांची हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी म्हणजे माहितीये ना, हीटला पकडून ठेवण्याची त्यांची क्षमता ती प्रत्येकाची काय असते, वेगवेगळी असते. सो ह्याचं आन्सर जे आहे ते स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, याचं आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज, लिक्विड पासून तो सॉलिड बनतोय, द लेटेंट हीट इज, कुठली वाली लेटेंट हीट आहे. ती लेटेंट हीट आहे ती कोणती वाली लेटेंट हीट आहे. लेटेंट हीट ऑफ पुस्तकामध्ये मागे बघा ना, आपण बघितलेलं होतं, लिक्विडचं सॉलिड बनतोय म्हणजे ते स्थायू द्रवाचं हे बनतोय, काय म्हणतोय, स्थायू बनतोय द्रवापासून. तर हे जे आपला पहिला टॉपिक आपण इथे बघितलेलं होतं बघा, दिसतंय हा लेटेंट हीट. तर ह्याच्यामध्ये हे दिसतंय तुम्हाला लेटेंट हीट ऑफ फ्युजन येणार इथे. फ्यूज होतोय ना, ते एकमेकांना जोडलं जाते, स्थायू बनतोय त्याचा. सो दिस इज लेटेंट हीट ऑफ फ्युजन. हे बघा इथे दिलेले, तर हे लेटेंट हीट ऑफ फ्युजन ह्याचा आन्सर येईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. अच्छा मुलांना ऐका, तुम्ही फक्त आन्सर्स चेक करा. मी तुम्हाला म्यूट करते कारण मला स्वतः डिस्टर्बन्स व्हायला लागलाय. तुमचा आवाज पण नीट येत नाही, नुसतंच असा कालवा सारखा आवाज येतोय फक्त. ठीक आहे, दोघा शाळांना मी म्यूट केले. मी आन्सर सांगत जाते, तुम्ही वही तुमच्या समोर ओपन करून ठेवा आणि मी जे जे आन्सर सांगत जाते ते फक्त तुम्ही आन्सर्स चेक करत जावा की तुम्ही बरोबर लिहिलंय की नाही. ठीक आहे, बघा पुढचा वाला क्वेश्चन बघूयात आता. Observe the following graph considering the change in volume of water as its temperature raised from 0 degrees Celsius. Discuss the difference in the behavior of water and what substance, what and other substance. Behavior water and other substance म्हणजे बाकीच्या सबस्टन्सच्या तुलनेत वॉटरचा बिहेवियर असा का आहे. व्हॉट इज द बिहेवियर ऑफ वॉटर कॉल्ड. सेम टू सेम ग्राफ बघा आपण वरती बघितलेला होता इन द टॉपिक ऑफ अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, आणि तुमचा आन्सर पण तेच आहे. काय होतं आन्सर मध्ये, हे बघा दिसतोय हा वाला सेम. जसं जसं आपण टेम्परेचर मुलांना वाढवत जातो, तर टेम्परेचर वाढवत गेल्यावर व्हॉल्यूम वाढायला पाहिजे, पण वॉटरची व्हॉल्यूम 4 पर्यंत कमी होते आणि मग व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होते. सो 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटरचा जो बिहेवियर आहे तो वेगळाच विचित्र बिहेव करतोय. त्यालाच हे नाव दिलेलं आहे अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ह्याला मराठीत खूप चांगला शब्द आहे, असंगत आचरण.
म्हणजे टेम्परेचर वाढत वाढत जाताना टेम्परेचरच्या संगतीने त्याची व्हॉल्यूम वाढायला चालली पाहिजे, ती वाढत नाहीये, उलट कमी होते. म्हणून संगत नाहीये तर त्याला असंगत अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर याचं नाव आहे. हे काय आहे डिटेलमध्ये हे मी तुम्हाला मागच्या क्लासेसमध्ये हा टॉपिक घेताना एक्सप्लेन केलेलं होतं. तरी पण तुम्ही उत्तर ऑलरेडी लिहिलं असेल तर ते चेक करा. ह्याच्यामधला जो भाग आहे तो तुम्हाला काढून हे बघा, ही पूर्ण त्यांनी एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले, ते पूर्ण लिहायची गरज नाहीये. ह्याच्यामधला काही भाग काढूनच तोच फक्त तुम्हाला लिहायचा आहे. बघा इथून वगैरे तुम्ही वाचल्यावरती तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल की 4 डिग्री पर्यंत वॉटर जे आहे ते वेगळंच विचित्र आचरण करते, त्यालाच आपण अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. ठीक आहे, जसं की बघा मी आन्सर सांगते मुलांनो, ते आन्सर तुम्ही लिहिले का चेक करा. If the temperature of water raised from 0 degree to 4 degree Celsius, its volume goes on, काय होणार आहे, त्याची व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग इन दिस रेंज फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. आणि त्याची व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे. कुठे मॅक्सिमम आहे? त्याची व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे 4 डिग्री सेल्सिअस साठी. सॉरी, मिनिमम आहे त्याची व्हॉल्यूम 4 डिग्री सेल्सिअस साठी, आणि 4 पासून ती परत वाढत 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 चालली. ठीक आहे, मग बाकी सबस्टन्स साठी काय होतं? इन जनरल फॉर अदर सबस्टन्सेस as temperature increases volume also increases, but for water till 4 degrees Celsius volume is decreasing. तर हे तुम्हाला लिहायचे आन्सर मध्ये. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. What is mean by specific heat capacity? How will you prove experimentally that different substances have different specific heats? तर त्याच्यासाठी हे बघा, इथे डेफिनेशन ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची. हे आन्सर लिहायचे. व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी हे आन्सर लिहायचे. आणि डिफरंट सबस्टन्सेसची डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी त्यांनी सांगितलं ना एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करा. हा वाला सेम टू सेम एक्सपेरिमेंट तुम्हाला लिहायचा आहे. हा 3 गोळे घेतलेत, आयरन, कॉपर आणि लेड, आणि हा जास्त डीप चाललाय, जेव्हा की तिघांना पण सेम सेम हीट केलेली होती तरी सुद्धा. हा जास्त गरम आहे, हा त्याच्यापेक्षा कमी, ना अजून सगळ्यात कमी. वाय दिस इज हॅपनिंग? बिकॉज आपण हीट सगळ्यांना दिली आहे सेम, पण शोषून किती घेतलीये प्रत्येकाने त्याच्यावर डिपेंड आहे ना. से फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला आन्सर्स एक्सप्लेन करते, शाळेमध्ये टीचर शिकवतात, तर टीचर सगळ्यांना सेम शिकवतोय, पण मुलं किती त्याला व्यवस्थित समजून घेतात ते प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी असते ना, सेमच. ठीक आहे, तर आता पुढचा क्वेश्चन. While deciding the unit of heat, which temperature's interval is chosen? Why? हीटचं युनिट डिसाइड करताना, कळतंय, हीटचं युनिट डिसाइड करताना कोणकोणते टेम्परेचर इंटरवल्स चूज केले जातात आणि वाय? अच्छा, आता ह्याचं तुम्ही उत्तर काय लिहिणार मुलांनो? बघा मी सांगते. While deciding unit of heat, the temperature interval chosen is 14 degrees Celsius to 15 degrees Celsius. For the reason, see, खाली जो आपल्याला हा वाला जो बॉक्स दिलेला आहे, थांबा म्हणजे पुस्तकामध्ये मी तुम्हाला दाखवते. हे तुम्हाला हीटच्या युनिटमध्येच लिहिलेलं हा दिसते इथे तुम्हाला, बघा 14 डिग्री सेल्सिअस टू 15. हीट काढण्यासाठी हे वाला टेम्परेचर आपण घेतो. त्याच्यासाठी पूर्ण आन्सर जे आहे तुम्ही मुलांना हे लिहू शकता, इथून इथून हे इथपर्यंत, पूर्ण इथपर्यंत लिहू शकता आन्सर. येस, the unit of heat are joule in SI system and calorie in CJ system. The amount of heat necessary to raise temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14 degrees Celsius, 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius is called 1 calorie heat. सेम वे किलो कॅलरी हीट काय असते, एवढं लिहिलं तरी पण चालेल. आय थिंक येस, एवढं उत्तर लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, आता हेच का घेतलंय, हेच का घेतलंय त्याच्यासाठी बघा त्यांनी विचारलंय ना की हाच वाला का घेतलंय, तर बघा त्याचा आन्सर इथे दिलेला. हा वाला बॉक्स मध्ये जे दिलेले तेच आन्सर तुम्हाला बुक मध्ये लिहायचे. ठीक आहे, if we heat 1 kilogram of water by 1 degree Celsius in different temperature range than 14.5 to 15,
द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर विल बी स्लाइटली डिफरंट. कळतंय? 14.5 पासून 15.5 पर्यंत घेऊन जाताना आपण त्याला जेवढी हीट दिली आहे ना, तर ती जी हीट आहे ती वेगळी असेल. समजा आपण दुसरं टेम्परेचर घेतलं की चला 20 पासून 21 पर्यंत, 20 डिग्री पासून 21 डिग्री पर्यंत किती हीट द्यावी लागते ती वेगळी असेल. म्हणून 1 कॅलरी आपल्याला हीट घ्यायची असेल तर प्रत्येक वस्तूसाठी आपण स्पेसिफिक हीट काढताना काय करणार आहे, प्रत्येक वस्तूला आधी 14.5 वर आणणार, मग हीट देणार आणि मग 15.5 ला घेऊन जाताना किती हीट आपल्याला दिली एक्स्ट्रा तीच मोजणार नेहमी मुलांना. सो दिस रेंज इज फिक्स्ड. ही रेंज आपली कधीच चेंज होत नाही. तेच त्यांनी उत्तर विचारलेलं आहे. ठीक आहे. तर चला आता मुलांनो, माझी ना एक उरलेला आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. आता माझी एक मीटिंग आहे, तर ती मीटिंग मला आता जॉईन करायची. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आजचा होमवर्क हा आहे, एक्सरसाइज मधले आपण जेवढे पण क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत, तुम्ही जर ऑलरेडी नोटबुक मध्ये लिहिले चांगली गोष्ट आहे, नसतील लिहिले तर लिहून काढा आणि ऑलरेडी लिहिलेले असतील तर त्याला चांगलं पाठ करा. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.